मुझे डांटा नहीं होगा। हमेशा ऐसे खाने की प्लेट्स लगी रहती है जब मैं वहाँ जाती हूँ। ओवरऑल खुदा ने बहुत स्वीट सी ऐसी दादी दी जो जिसको मैं कभी भी जाके कुछ भी बोल सकती हूँ, कुछ भी हो जाए, कितना भी छेड़ूँ, कितना भी टांग खींचूँ, मेरे को कभी डांट नहीं पड़ने वाली। कितना भी इरिटेट करूँ, बाल खींचूँ, वो कुछ नहीं बोलेगी। एट दी एंड उसको पता चल जाता है हाँ दीदी का मूड खराब है, तो चुपचाप धीरे से सिर्फ आलू का पराठा, कांदे का पराठा, राइस प्लेट ऐसे ला के वो दे देती है। सो ओवरऑल खुदा ने बहुत स्वीट सा फैमिली दिया, बहुत स्वीट सी दादी दी जो सबको नहीं मिलती है। बट आई थैंक गॉड कि मेरी लाइफ के 15 साल उसने दादी को मेरे साथ रखा और आगे भी वो रखी। इसको कुछ बोलना है, गौरव करायचं. मी पण प्रभूला आभार मानतो माझ्या एवढी सुंदर चांगली चारणारी मावशीसाठी. आजी झाली काय जेव्हा पण तिला कॉल करायचो लगेच बोलायची ये घरी आपण खाऊ, आजूची परोठे बनवते तिला. आणि काय मग काका पण यायचे मागून हा रायता लेके या, रायता आपण मस्त रायता खायगे दही लेके या. तर तेच व्हेरी स्वीट व्हेरी लविंग. मला अशी आत्या मावशी आई आजी सगळं ऑल इन वन पॅक दिले. खूप मजा येते अशा मावशीसोबत राहायला, बोलायला, गॉसिप करायला. आणि प्रभूला सपोर्ट Praise the Lord. Praise the Lord. किती सुंदर लेकरं दिले नातवंड बहिणी हे ना लेकर आणखीन रिया वैशाली रिंकू सारखे मोठू ब्रदर म्हणजे किती नावं घ्यावेत ना. खरंच ते बाबाने खूप सुंदर मला खूप प्रेम मिळालेले. माझा सर्वजण मान करतात, माझ्यासाठी आमच्यासाठी प्रार्थना करतात. किती देवाचे उपकार मला आज में लविंग सिस्टर एवढी में सबसे ज़्यादा लविंग सिस्टर यही है. बेबी भी नहीं, बेबी इसको पसंद है, दोनों इसको आदमी इसको लविंग सिस्टर. और आप ही लेके भगाए उसको. आणि खरंच प्रभूला धन्यवाद. 52 वर्षाचा 53 years. सासू कोणाला मी देवपाला धन्यवाद देईन. मला आठवतं 23 इयर्स बिफोर आमच्या लग्नाला 22 झाले. 23 बिफोर लग्नाच्या आधी त्यावेळेसपासून आशामावशीच्या घरी कुठं जायचं, आशामावशीच्या घरी जायचं. बॉम्बेवरून यायचो तर कुठं जायचं, कुठं उतरायचं, चला आशामावशीच्या घरी जाऊया. त्यावेळेस घर छोटं होतं, बाहेरचं तो जो ते होतं ते पण नव्हतं. आज जे बाहेरचं रूम आहे ते पण नव्हतं, फक्त ते आतलं होतं. तर त्यावेळेस जस्ट ते बनवलेलं गेलं होतं. आणि बॉम्बेवरून आम्ही एवढं मोठं आपली फॅमिली यायची. मम्मी, मधुमावशी, मोंटू, संदीप, मी आणि अजून कोण यायचं, गुड्डी यायची कधी आपल्यासोबत असायची. तर अक्का मावशी असायची कधी कधी. ते एवढे सगळेजण यायचो आणि ते लहानशा छोट्याशा घरामध्ये यायचो, राहायचो. कधी पण कुरकुर करताना कधी पाहिजेलं. म्हणजे त्यांच्याकडं जसं सुनील बोला कमी होती, आर्थिक ऑलवेज व्हायची कमी, पण त्यावेळेस त्याच्यामधून पण सगळ्यांना हसून खुशीने चारणं देणं ते नेहमीच होतं. कधी दार कोणासाठी बंद नव्हतं. आणि काका नेहमी तिच्यासोबत तिला सपोर्ट करायला असतात. आणि म्हणतो ना आपण की इफ द वुमन ऑफ द हाऊस इज सपोर्टिव्ह, मग ते घर सगळ्यांना सपोर्टिव्ह होतं. म्हणजे ते तिच्यावर असते. इवन भले काकाची किती पण इच्छा असो, विदाउट हर इट वुडंट हॅव बीन पॉसिबल टू वेलकम पीपल, टू टेक केअर ऑफ पीपल. आणि त्याच्यामुळे देवाचं धन्यवाद असो की हे आम्ही शिकतो तुमच्याकडून की इवन इन लेस जे आमच्याकडे इवन थोडं होतं, जे तुमच्याकडे जे थोडं पण आहे त्याच्यामधून पण तुम्ही एवढ्या लोकांचा पाहुणचार केला, एवढ्या लोकांचं तुम्ही त्यांना प्रेम दाखवलं. आणि हे आम्ही तुमच्याकडून जे आज
वयस्कर जी पिढी आहे आमच्यासमोर, तुमच्याकडून आम्ही ते शिकतो आणि त्याच्यामुळे देवाचं धन्यवाद देतो की तुम्हाला अजून आमच्यासमोर सोबत ठेवलेले आहे आणि तुमच्याकडून शिकायला भरपूर काय देवाचं. बट रिअली आशा मावशीसाठी बोलायला गेलं तर आय गेस फ्रॉम ऑल द सिस्टर्स, मम्मीचे जेवढे सिस्टर्स आहेत, सर्वात श्रीमंतामधल्या प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आशा माऊ. तिच्याकडे प्रेम म्हणजे त्याचं डेफिनेशन इज इनफॅक्ट आणि कधी ॲज शी राईटली सेड कुरकुर कधीच नाही. त्याला म्हणजे आहेत आपल्या फॅमिलीत जे सिच्युएशनला दे ब्लेम द लॉर्ड की देवा का ही सिच्युएशन, पण आशा माऊने त्या छोट्याशा ह्याच्यातनं आनंद करणं आणि प्रेम देणं, जे दार ओपन करून ती प्रेम द्यायची, त्याचा मोळच नाही. दॅर नो व्हॅल्यू फॉर इट. अँड खरंच माऊ माझी फेवरेट आहेच, राहणार कायम. बट आणि तुमच्या हाताच्या हा मला खूपच आवडतो, त्यात वादच नाही. बट जेन्युअनली त्या मनापासून प्रेम आहे आणि सदैव राहील. आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग माऊ, जे तू आमच्यासाठी करत आलीस आणि पुढे करत राहशील. तुझा एक फोन कॉल जरी आला तरी तो खूप मोठेवान असतो. आणि तसंच देवपा तुला उद्दंड आयुष्य देव, असंच हेल्दी ठेव. ते 16 क्लास गेला तुझा तेव्हापासून तर प्रचंड आनंद आहे राव. बट थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग माऊ आणि हॅपी बर्थडे अगेन टू यू. आश्रमाबद्दल मला सगळ्यात पहिले आता जेव्हा मधुमाशीमध्ये काय कोणाला काय बोलायचं म्हणजे मला सगळ्यात पहिले आठवलं ते म्हणजे मला उपमा बनवायला त्यांना आठवत नसेल पण शी वॉज द फर्स्ट हू टॉट मी हाऊ टू मेक उपमा. एका वाटीला 2 कप पाणी, ते मला आठवतं आतापर्यंत. आमची कारण मोठी इंटरसर्वला होतं मी इकडे कॅम्पमध्ये. आमची मीटिंग प्लेस म्हणजे आशा मावशीचं घर. आल्या परवडते आणि एव्हरी टाईम म्हणजे हर स्माइल इज इन्फेक्शियस ॲज इन व्हेरी नाईस स्माइल जी सगळ्यांमध्ये वेन शी स्माइल एव्हरीबडी स्टार्ट स्माइलिंग हू एव्हर मीट्स हर. आय फील दॅट. आणि मेन गोष्ट म्हणजे शी अप्रिशिएट्स अ लॉट. म्हणजे नोबडी विल डिनाय दिस. प्रत्येकाला ती अप्रिशिएट करते. म्हणजे छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो त्याने खूप एनकरेजमेंट होतं. असं नाही की बायस आहे ओनली दिस पर्सन इज डुईंग गुड और दॅट पर्सन. असं सगळेजण इक्वल. दॅट इज वॉट मीन्स आय लर्न फ्रॉम हर, नॉट टू बी बायस. अँड आय थँक गॉड. And may God bless you. May God bless you. आणि प्रभूने तो बनवा आणि स्पेशल सब्जी के लिए आता है काका की और मौकी की. मैं भी था ना उसमें, सपोर्टिंग मैं था. पूरी चना पूरी राजमा, बोले तो राजमा वाली इधर है. और मौसी के बारे में राजमा, मावशी के हाथ का तो राजमा सबसे फेवरेट है. राजमा बनाया था डब्बा आणायचा ना, माहिती ना तुला. मी शालूमधून सांगते अशा माझे डब्बा पाठव मला, म्हणजे मी खाणार राजमा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आय डोंट नो म्हणजे त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट होती पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती ती. खूप म्हणजे आत्ता पण मला ती गोष्ट आठवते. मी लग्न करून जस्ट आले होते तर वेलकम म्हणून त्यांनी मला बँगल्स दिले होते जे मला इतके म्हणजे आय फाइंड इट व्हेरी व्हेरी काय म्हणू शकतो. आय फेल्ट व्हेरी हॅपी अँड प्रेशियस दॅट आय एम व्हेरी प्रेशियस. शी मेड मी फील that precious. Praise the Lord. जैसे सब थोड़ा थोड़ा मेरे लिए लेके बोलना कि सचमुच मम्मी के अंदर इतना प्यार और शांत और कभी नहीं गुस्सा करने वाली और सब उसकी स्माइल हमेशा और प्लस सेवा भाव और प्रेयर के लिए उसका जैसे मेरा पूरा करके वो उसका प्रेयर के लिए जाना. उसको हम लोग कहते हैं बारिश हो रही मम्मी पैर आपका ऐसा है
कुछ परमेश्वर उसको संभाले रखता है और सचमुच वो बहुत अच्छी है। बहुत अच्छी है। उसके लिए कोई शब्द ही नहीं है। Praise the Lord. कोई खुदा आप उसको ऐसे ही संभाले रखो और अनेक अनेक आशीर्वादों से भर करें। मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ कि परमेश्वर ने मम्मी को खड़ा किया है और जैसे परिस्थिति में उसके विश्वास में वो खड़ी है, खंभीर है। डैडी के लिए भी वो खड़ी है। कुछ ऐसे समय में हम भी कभी कभी हम कोशिश करते खड़े होने के लिए, पर हम परिस्थिति की वजह से, सिचुएशन की वजह से हम भी नहीं खड़े हो पाते। उस समय में मम्मी खड़ी है और मेरी हमेशा यही प्रार्थना रहती है कि खुदा जिस सिचुएशन में हमने खड़ा होना चाहिए पर शायद हम खड़े नहीं हो पाते, तो उस समय में मम्मी को भी खुदा ने खड़ा किया, डैडी के लिए, दीदी के लिए और सबके लिए वो खड़ी है। उसके पैर के टाइम में भी उसको बहुत तकलीफ होती है। हम लोग बार बार बोलते हैं इधर आ जाओ, हमारे पास आ जाओ, इधर आ जाओ, पर उनका 3 नंबर को छूटता नहीं। फिर भी उस सिचुएशन में खुदा ने उसको खड़ा किया और खुदा उसको प्रार्थना में अधिक और अधिक दृढ़ कर रहा है। कुछ बातें मतलब कुछ ऐसे एक्सीडेंट्स मतलब ऐसे सिचुएशंस हो जाते हैं तो उसको बताने के लिए कभी कभी हमको डर लगता है कि वो क्या वो फील करेगी, पर वो उस सिचुएशन में भी क्या हो गई, अभी खंभीर हो रही है। एक ताकद परमेश्वर देते की कोणतंही सिच्युएशन आला तर ती त्याच्यामध्ये सावरून धरू शकते. पहिले काही बोलायला लागलं ना तिला लगेच भीती वाटायची, ती घाबरायची किंवा काय होईल, कसं होईल, काय होईल, असं होईल, तसं होईल, मग पुढं काय असं म्हणजे तिच्यामध्ये थोडंसं एक हे होतं. पण परमेश्वराने या सिच्युएशन्समधून तिला घेऊन मग असं खंबीर करत आहे, खंबीर केलेलं आहे परमेश्वराने. आणि ही आमची नेहमी प्रार्थना असणार की जितकं दिवस परमेश्वराने, जितकं आयुष्य परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे ती अजून खंबीरतेने वाढव. मम्मी डॅडी दोघं खंबीरतेने वाढव आणि ते आमच्यासाठी एक प्रार्थनेचं पिलर म्हणून उभं राहावं हीच आमची नेहमी प्रार्थना आहे. आणि मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Praise the Lord. बरोबर. आशा आंटी म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तर एवढी नवीन काइंड, सर्वांची काळजी घेणारी, सर्वांची विचारपूस करणारी. आज देखील जेव्हा आमची भेट होते तेव्हा मम्मी कशी आहे, पप्पा कसे आहेत, शी आज अबाउट प्रत्येकाची विचारपूस करणार. आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरी गेल्यावर मला कधी असं आठवत नाही की त्यांनी खाऊ घातल्याशिवाय परत पाठवलं असणार. तुम्हाला म्हणजे तुम्ही किती सॉरी सगळं आहे, तुम्ही किती त्यांना हे केलं की मला खायची इच्छा नाही किंवा मला भूक नाही किंवा मी खाऊन आलं तर ती जबरदस्तीने तुम्हाला खाऊ घातणार आणि त्या खाण्यामधनं आणि तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीमधनं जे प्रेम व्यक्त करणं होतं ते खरोखर म्हणजे अगदी सराहनीय आहे. आणि प्रत्येकाच्या आठवणीमध्ये त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे अशांतीचं ते प्रत्येकाच्या आठवणीमध्ये नेहमीच राहील असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि आज मी देखील घरी जेव्हा जातो मम्मी पप्पा नेहमी विचारतात, इतर कोणाबद्दल जरी नाही विचारलं तर अंकल आणि आंटीबद्दल नेहमी विचारतात की कसे आहेत, ते त्यांची तब्येत आता कशी आहे, कसं चालू आहे, काय आहे. सो एक असं व्यक्तिमत्व आहे जे देवाने त्यांच्यामध्ये जे एक प्रेमळपणा ठेवलेला आहे आणि एक केअरिंग नेचर जे आहे त्याबद्दल खरोखर देवाचे उपकार मानतो, धन्यवाद देतो. आणि आपल्यामध्ये ते आहेत आणि 70 वर्ष देवाने त्यांना सांभाळलं आणि एकत्रित ठेवलेलं आहे. जरी कठीण प्रसंगामधनं तो त्यांना खरोखर शक्ती देतो आणि चालवितो. त्यासाठी देवाचे उपकार मानतो, धन्यवाद देतो, स्तुती करतो. Amen. Praise the Lord. संदीप नेहमी आता स्पेशली हे 2 वर्षापासून जे फॅमिलीमध्ये आशा मावशीचे म्हणजे एवढं जर त्रास ती सहन करत आहे तिला बघून संदीप नेहमी बोलायचं आशा मावशी को मानना पडेगा, आशा मावशी को मानना पडेगा.
म्हणजे काकाचं आजारपण आणि नीलूचे आजारपण आणि स्वतःचं गुडघं दुखणं, तिचे स्वतःचं जे त्रास काढून तरी पण देवाला कधी ब्लेम कधी केलं नाही. आणि ही गोष्ट खरोखर आम्हाला शिकायला आहे. कारण कधी आम्ही पडतो, जसं तरिया बोलली की जसं आम्ही पडतो आणि कधी असं वाटतं की आता काय करावं, देव हे का आमच्यासोबत येतो. नेहमी देव बाबा तुमचं चित्र, दोघांचं, तुमच्या परिवाराचं चित्र आणतो की काय गोष्टींना उत्तर आपल्याकडं नाही. आपण देवाला विचारतो वाय लॉर्ड वाय दिस, पण त्या गोष्टींना उत्तर नाही. पण फक्त देव अशा लोकांना आमच्या समोर ठेवतो की दीज आर एक्झाम्पल्स, लुक ॲट देम, हाऊ आर दे स्टेइंग, हाऊ आर दे लिव्हिंग, ते कसे जगतात आणि कसे ते हे करतात. म्हणजे काकांचं देखभाल करून, निलूचं देखभाल करून तरी पण रिक्षा पकडून पळायचं शालूमला प्रार्थनासाठी. पावसांमध्ये कधी कधी जमत नव्हतं पण तरी पण जायचं, काठी घेऊन जायचं. त्याच्यामुळं खरोखर देवाला धन्यवाद देतो की एवढी ताकद देवबापा तुम्हाला देत आहे आणि अशीच ताकद अजून देऊ पुढं. मैं तो 2 मिनट में फ्रस्ट्रेट हो मस्त बोलता बाबा तू ज़्यादा काम मत कर, थोड़ा देर मैं वो पानी ला के देता, उठा के देता, बाबा तू ठीक है, तू गई तो हम गए. हाँ दोनों किसके ऊपर बहुत मुश्किल हो जाता है. ना होता है प्रार्थना है जिसको शक्ति है. मैं उसको मदद कर रहा हूँ. वो बोलता है मत ज़्यादा भाग दौड़ कर, ज़्यादा तकलीफ हो जाएगी, ज़्यादा मुश्किल हो जाएगा. इसलिए मैं थोड़ा पानी गर्म कर, ये कर, वो कर, खाना बना. इसमें तो मेरी हालत ही तो उठ ही नहीं सकता था. खाना बना, सब्जी बनाता हूँ, उसको थोड़ा मदद करता हूँ. आम्ही करते खूप आभार उपकार मानते. जरी प्रत्येकाने ही वेगवेगळी साक्ष दिली प्रियानं, यस त्याच्यामध्ये पुष्कळ मस्का पॉलिश पण होता, म्हणून तिला असं वाटतंय बस झालं. पण हे जे सगळं जे तुम्ही बोलला, लविंग, केअरिंग, काइंड नेचर वगैरे वगैरे वगैरे, हे सर्व घडून आणण्यासाठी तिच्या जीवनात सर्वात प्रथम देवाला कार्य करावं लागतं. तर देवाने जे कार्य केलं त्याविषयी मी आज तुमच्याशी, प्रत्येकाशी, इवन द स्मॉल किड्स, यू मस्ट नो अबाउट इट. हे 70 वर्ष असेच तिला नाही मिळाले, कारण का तिच्याविषयी असं सांगण्यात आलं होतं राऊंड अबाउट ॲट द एज ऑफ 35 or 40 की ही जगणार नाही, ही 40च्या पुढे जाणार नाही, शी विल बी नो मोर. आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट ऐकली तर अक्षरशः आम्हाला खूप वाईट वाटलं, कारण का ती तशी परिस्थिती होती, त्या परिस्थितीतून ती गेलेली आहे, जिथं जीवन आणि मरण या दोघांमध्ये तिचं लाईफ अडकलेलं होतं आणि ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे. कारण का 16 इयर्सची असताना तिने काय केलेलं आहे, आपलं जीवन दुसऱ्याच्या हातात सोपवून दिलं, म्हणजेच आपल्या पतीच्या हातात. त्यावेळेस तिला देवबापाची एवढी ओळख नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये ती कोणाच्या हातात गेली, तिच्या पतीच्या हातात, जे तिचे पती विधर्मी होते. इट इज पास्ट. आणि त्या समयामध्ये जी ती त्या आपण म्हणूया जे देवापासून जे इग्नोरंट असतात त्यांच्यावर सैतान काय करतो, राज्य करतो, काम करतो. अशा ह्या गोष्टींमध्ये तिचं जीवन गेलं आणि ते किती वर्ष तिच्या, टोटल 18 इयर्स. म्हणून ती नेहमी त्या कुबी स्त्री जी 18 वर्ष ज्या बंधनात अडकली, तिच्याविषयी नेहमी तिला आवडतं वचन आहे तिचं की ती सुद्धा 18 वर्ष तिला एक झुंज द्यावी लागली, तिला एक लढाई करावी लागली, तिला एक बॅटल करावी लागली. आणि त्या बॅटलमध्ये तिने फक्त एकच ध्येय ठेवला, जर मी सुटले तर फक्त मी नाही तर माझं घरानं सुद्धा सुटावं. आणि ती बॅटल प्रियानो ती इतकी डिफिकल्ट आणि इतकी टफ होती की कित्येक वेळेस ती आजारी पडली. आशा सिस्टरच्या डोक्यावरचं जे फडकं आपण म्हणू त्याला, राईट, इट वॉज नॉट इवन अ प्रॉपर स्कार,
एक फडका बांधून ती तिच्या डोक्याला बांधून ठेवायची, अशा वेदना तिच्या डोक्यामध्ये असतात. राईट? त्या समय तिच्यासाठी अनेक उपचार झाले. त्या अनेक उपचारमध्ये बरं होण्यापेक्षा ती अधिक काय होत झाली, कठीण अवस्थेत गेली. जोपर्यंत तिच्या जीवनामध्ये आणि तिच्या पतीच्या जीवनामध्ये, तिच्या लेकराबाळांच्या जीवनामध्ये प्रभू येशूचं आगमन झालेलं. आणि ते आगमन होण्यासाठी तिच्या जीवनात रेव्हरंड सुशील वाघमारे यांचा परमेश्वराने उपयोग करून 18 वर्ष बंधनात असणाऱ्या स्त्रीला काढण्यासाठी. ते बंधन तिच्यावर जे होते प्रियानो, एक तर डोकेदुखी, त्यानंतर एक भयंकर ॲसिडिटी जी सारखी उलट्या, त्याच्यानंतर ते उद्भवलं, आणि मग त्यानंतर ऑफकोर्स भूकेले ताणलेले, कारण का त्यावेळेसचा तिचा काळ भयानक होता. सासर आणि माहेर हे दोन्ही घराण्यांचा सपोर्ट नसल्यामुळे या दोघांना खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. कित्येक वेळेस उपाशी झोपावं लागलं. कित्येक वेळेस ज्या आवश्यक बाबी त्या सुद्धा त्यांच्याकडे नव्हत्या. पण त्या सगळ्या परिस्थितीला त्यांनी सामना केला, त्या आजारांना सामना केला. हळूहळू ते कष्ट इतके वाढले की तिच्या डोकंदुखीचा आजार तो कशात गेला, आणि मेंजायटिस म्हणजे त्या ठिकाणी जे नसांवर तिच्या काय झालेलं होतं, एक आघात झालेला. आणि त्यावेळेस जेव्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं, त्यावेळेस डॉक्टरांनी हे जाहीर केलं की तिला जी गोळी किंवा टॅबलेट्स जी लागू पडलेली होती ट्रीटमेंट नंतर, ती टॅबलेट तिला आयुष्यभर खावी लागली. आयुष्यभर. काय त्या टॅबलेटचं नाव? इंटेग्रिटॉल. मलाही माहिती आहे, कारण का आम्ही ती तिला विकत आणून द्यायचो. प्रत्येकजण त्या टॅबलेटसाठी कष्ट घ्यायचे. 20 रुपये स्लिप होता त्यावेळी, 20 रुपये का वो भी खरीदने के लिए हमको मुश्किल था. विद्युत दादाने लाके देतो. विद्युत दादाने तर जस्ट इमॅजिन, कुठे ती टॅग्रिटॉल? इट इज नॉट देअर. हे कुणी कार्य केलं? हे प्रभू येशूने कार्य केलं. तिच्या जीवनात चमत्कारवर चमत्कार परमेश्वराने केलं. तिला दुसरा जो मोठा जो हे आजार होता, तो दुसरा आला, तिचे इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन, भयानक युरिन इन्फेक्शनचा आजार. येस, हे अक्षरशः जाहीर केलं गेलं की कदाचित किडनी फेल होतो आणि तिला ऑपरेशन करावं. पण त्याही स्थितीमध्ये परमेश्वराने तिला येस, आणि त्यासोबत डोळ्यांची, लहानपणापासून तिला चष्मा, तो पण डबल. त्या काळी आताचे तुमचे जे टेक्नॉलॉजी आहे ते नव्हते, जे तुम्ही आता वेगवेगळे ऑपरेशन करता किंवा वेगवेगळे असे चष्मे वापरतात. एकच तो चष्मा तिथं डॉक्टरनी जाहीर केलं, आणि त्या चष्म्याला घेऊन ऑफकोर्स तिने उत्कृष्ट, ती एक विद्यार्थिनी होती, त्याच्यामुळे ती हुशार असल्यामुळं त्याही परिस्थितीमध्ये तिने चांगला अभ्यास ॲटलिस्ट 9th स्टँडर्डपर्यंत केलेला आहे. त्याच्यानंतर तिला करता नाही आला. परंतु त्याचं रूपांतर, त्या वीक आईसाईटचं रूपांतर कशामध्ये गेलं तुम्हाला माहिती आहे? तिच्या डोळ्यांमध्ये जाळ्या झाल्या. येस, नेट्सवर फॉर्म, जाळ्या. आणि त्याचे ऑपरेशन किती झाले दादा? 5 ऑपरेशन. रेटिना होल्स, कठीण कठीण अवस्था. तुम्ही विचार करायचं, नाजूक जे आपले डोळे असतात त्यांच्यावर अशा रीतीने वारंवार जेव्हा शस्त्रक्रिया होते तशी असतं त्यामध्ये मनुष्याची परिस्थिती. पण त्याच्यातून प्रत्येक ह्याच्यातून ती केवळ देवाच्या कृपेने, देवाच्या दयेने ती बाहेर पडत गेली. ओन्ली बिकॉज फेथ. तिने विश्वास ठेवला. जेव्हा तिला प्रभू पुनरुत्थानी सापडला, यस, ज्या प्रभूपासून दूर झाली,
पण जेव्हा ती परत प्रभूकडे आली त्या वेळेसपासून ती प्रभूला धरून तिने ठेवलं, प्रभूला सोडलं नाही, त्याचे पाय धरून ठेवले. याकरिता या प्रत्येक परिस्थितीतून माझा देव मला काही, जे तुम्ही आता म्हणाला मम्मी बहुत अच्छी किंवा मम्मीने आम्हाला खूप साथ दिला किंवा मम्मी इतकी लविंग, पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी तिला घडवण्यासाठी, तिला एक आकार देण्यासाठी परमेश्वराने तिला या वेगवेगळ्या कशातून नेलं, परीक्षेतून. एवढंच कमी नाही तर अजूनही तुम्हाला सांगते, शी इज ऑलरेडी क्रॉस 2 हार्ट अटॅक्स. बरोबर, एक छोटा होता आणि एक मोठा होता, आणि ते सुद्धा त्याच्यातून तिला परमेश्वराने काय केलेले मार दिले. आणि आज आपण पाहतो की एनिथिंग कुड हॅव हॅपन्ड, एनिथिंग. एक तर ती आंधळी होऊ शकली असती किंवा त्या हेड पेन, जे हेडेक्स होते त्याच्याद्वारे कदाचित कुठंतरी काय होऊ शकलं असतं प्रियानो, मेंटल किंवा नसा तिच्या काम करू शकलं नसतं, बुद्धी कमजोर झाली असते. पोटाच्या विकाराने तिला काय झालं असतं, तिच्या कितीतरी अवयव फेल झाले असते. छातीच्या विकाराने काय झालं असतं, हार्ट निकामी झालं असतं. राईट, किती अवयवांवर काय झाले. एवढंच नाही तर पुढं अजूनही आम्हाला कळतं की तिला मनाघात झाल्या अशा सिस्टर. येस, तिला उठता बसता येत नव्हतं जेव्हा तिचे मनका तिचा दुखायचं. येस, कित्येकदा वेळेस तिला धरून उठवायचे, आठवतं, शी कुडंट गेट अप. मनक्याचा तिचा जो आजार होता त्याच्यातूनही प्रभूने काढला. आता किरकोळ जे राहिलेले तुम्ही जे म्हणता मी गुडघे दुखते, हे कुछ भी नहीं है. वो बातों, जब आपण वो बातें सोचते की ती कशा कशातून तिला परमेश्वराने ताऊन सुलाखून काढलं. आणि त्यावेळेस एक काय म्हणतं, एक चांगलं पात्र घडवलं जातं, देन ओनली. आणि म्हणून या सगळ्या तिच्या जीवनातल्या परीक्षांसाठी मी खरंच प्रभूला धन्यवाद देते की त्याच्यातून जात असताना तिने परमेश्वरामधलं जीवन अधिकानं वाढीव, प्रार्थनामय जीवन वाढीव ठेवलं, वचनातलं जीवन वाढीव ठेवलं. जेव्हा शेवटच्या टप्प्याला तिला डॉक्टरांनी सांगितलं प्रियानो की आता हे डोळे काय करणार, काम करणार नाही, त्यावेळेस तिने परमेश्वराला आरोळी मारली, परमेश्वरा मला फक्त काय कर, शास्त्र वाचण्यासाठी मला माझे डोळे दे. येस, आम्ही कधी मागतो अशा गोष्टी प्रियांना, आम्हाला डोळे असून मागतो की आम्हाला प्रभू शास्त्र वाचण्यासाठी समय दे. पण तिने ते डोळे देवाकड शास्त्र वाचण्यासाठी. आणि मला चांगलं आठवतं तिला एक मोठं शास्त्र कुणी आणून दिलं, संदीपनी आणून दिलं की आता तुझी ही जर इच्छा आहे तर हे शास्त्र त्यांनी तिला मोठ्या प्रिंटचं आणून दिलं. आणि ते नियमित ती वाचता वाचता हळूहळू एक मोठा चमत्कार तिच्या जीवनात झाला की तिचा चष्मा, आज पाहता तुम्ही कुठे तिचा चष्मा, यस, विसरून गेली, बसमध्ये असतो नसतो, डोळ्यावर नाहीये. आणि तरी देखील ती शास्त्र वाचते, ती शास्त्र वाचून मनन चिंतन करते, त्याच्यातून ती इतरांना बोध करते. तिचं लव्हिंग केअरिंग आणि चांगलं नेचर पाहून आम्ही काय शिकतो, आम्ही खूप काही बोलून गेलो, पण व्हॉट आर वी लर्निंग, आर वी डूइंग. जर आमच्या समोर एक कित्ता आहे तर आमची ड्युटी आहे तो आम्हाला काय करायचा, फॉलो करायचा, आम्हाला तसंच घडवायचं, आम्हाला तसंच बनायचं आहे. कारण का परमेश्वराची ही इच्छा आहे की आमच्या जीवनाचा उपयोग यस इतरांसाठी व्हावा. आशा सिस्टरच्या जीवनासाठी खरोखर धन्यवाद देते. आमच्या 5 बहिणींमध्ये सर्वात लहानपणी लठ्ठ असणारी बहीण, आणि म्हणून तिला खूप नावं ठेवायचे. मला एवढं आठवत नाही, पण जेव्हा ती साक्ष देते त्यावेळेस ती सांगते. पण तिची अगदी प्रिय बहीण म्हणजे कोण, शोभना सिस्टर. आणि दोघींचं हितगुज, दोघींच्या सुंदर गप्पा, दोघींच्या शेअरिंग आणि आपापल्या परिवाराविषयी चिंता व्यक्त करून आपापल्या परिवारांसाठी प्रार्थना करू. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते
बहीण तिच्याबरोबर नाही आहे, परंतु तिचं जीवन तसंच ठेवलेलं आहे. तिच्यापुढे जे संघर्ष आहेत, तिच्यापुढे जे युद्ध आहे, आता तिचं स्वतःचं नाही आहे, तिच्या परिवाराचं आहे. आणि ते सुद्धा परमेश्वर तिला काय करत आहे, जिंकून देते. ऑलरेडी एक जिंकलं गेलेलं आहे. येस, म्हणून आम्ही जिजाजीसाठी तर विक्ट्रीज घोषित करत आहोत. नाव नो नीड टू लुक बॅक अगेन. ही इज ऑलरेडी आउट ऑफ इट. ही इज ऑलरेडी क्युअर्ड. ही इज अ नॉर्मल पर्सन बिकॉज ही इज अ स्ट्रॉंग मॅन. आणि त्यांना त्या विश्वासात वाढण्यासाठी खरोखर आशा सिस्टरला श्रेय. कारण का तिने जेव्हा प्रभू तिला भेटला त्यावेळेस न भीता तिने वचन आणि सत्य जे आहे ते जिजाजीपर्यंत पोहोचवलं. कारण का त्यावेळेस ते विश्वासात नव्हते प्रियांनो, आणि त्यावेळेस त्यांना कळत नव्हतं हा येशू ख्रिस्त कोण आहे, पण फक्त ते एक एक चमत्कार पाहत होते. पण त्याच्यानंतर मात्र जेव्हा वचन त्यांच्या समोर आलं त्यांचा विश्वास वाढू लागला. तर का वचनाबरोबर त्यांना अनुभव दिला गेला, प्रचिती मिळाली, आणि म्हणून त्यांचा विश्वास वाढवण्याचं श्रेय सुद्धा आपण आशा सिस्टरला देऊया. त्यानंतर ऑफकोर्स तिचे तिन्ही लेकरांना प्रभूमध्ये आणणारं काम तिने केलं. त्यांच्यासाठी उपास, प्रार्थना, लॉंग किती औषधं किंवा किती अशक्तपणा किंवा किती थकवा, पण तुम्हाला सांगू द्या, हे जे तुम्ही आता सगळं गोड आणि किती चांगल्या गोष्टी बोलला ना, त्याच्या मागे तिचे उपास आणि प्रार्थना जे आम्ही कधी करत नाही. आम्ही ह्या गोष्टींना किती सेकंडरी पोझिशन देतो, पण तिने काय केलेलं आहे ते उपास प्रार्थना करून हा मोठा विजय मिळवून गेला. ते तुम्ही म्हणाला ना, ती कधी शेकन नाही होत. ती स्थिर आहे आपल्या विश्वासात. तिला माहिती आहे की ह्याच्याही परिस्थितीतून माझा देव माझ्या लेकराला काढील. का तिने तो अनुभव घेतलेला आहे. उपास प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर ज्या प्रार्थना ऐकून नवीन पात्र घडवतो, आणि मग तुला ती खात्री आहे की माझ्या लेकराला तो घडवत आहे. जरी आज नीलम त्या परिस्थितीतून जाते, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी तिला माहिती आहे की तिला तिची मोल्डिंग चालली होती. परमेश्वर तिला घडवलं, जसं तिला घडवलं तसं तिच्या लेकरांना, आणि तेवढंच नाही तर तिच्या येणाऱ्या पिढीला. आणि त्याच्यामध्ये तिला किती दिले प्रभूने, देवाच्या दयेने कृपेने किती हे दिले नातीपोती, 5 नातीपोती. प्रभूला कोटी कोटी धन्यवाद. दे आर ब्लेस्ड विथ ग्रँडचिल्ड्रन, आणि त्यांचं ही घडण होण्यासाठी तिच्या प्रार्थना आहेत. आणि तिचं शालोममधली सेवा, येस, इट वॉज एक्सिलंट. ह्या 2 वर्षापासून जरी कमी आहे, परंतु जेव्हा ती झाली, जेव्हा ती सेवा केली गेली, ती मनापासून केली गेली. मनापासून. किती विरोध आला, कितीही बोलणे खाल्ले, तरी पाऊस असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, कोणतीही परिस्थिती असो, पण शालोमकडे धाव घेऊन परमेश्वराची तिने मनापासून सेवा केली. आणि म्हणून मला सांगू द्या प्रियांनो, 70 years is a real blessing in this age. म्हणून आम्ही असे वर्ष काय करत आहोत, देवाच्या कृपेमुळे पाहत आहोत. ती आज ते उपभोगत आहे. 70 years of a fulfilled life, 70 years of a blessed life. आणि या लाईफमध्ये जसं आपण नेहमीच एक मॉटो ठेवलेला आहे, बी ब्लेस्ड अँड ब्लेस अदर्स. आणि म्हणून ती स्वतः आशीर्वादित झाली, आणि तिने दुसऱ्यांनाही काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. मी विश्वास करते की लॉर्ड ब्लेस हर विथ मोर 70 years, राईट. बिकॉज ज्यांचा उपयोग या भूतलावर होत आहे आणि परमेश्वराचं गौरव होत आहे, तर परमेश्वर काय करतो, त्या जीवनाला अधिकाधिक फलद्रूप करतो. म्हातारी झालेली आम्ही बहिणी टवटवी, फ्रेश. सो यू कॅन सी द फ्रेशनेस ऑन हर, राईट. दिस फ्रेशनेस कम्स फ्रॉम द लॉर्ड. 60 वर्षाची असतानाही अशी दिसली, 70 वर्षाची झाली तरी अशी दिसत आहे. सर्व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला. So give a very big clap to the Lord for blessing our life of 70 years. Holy Shakabali Lara Khantabali Lara
राखा. आणि म्हणून आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. ब्रदर स्नेहल आपल्यासाठी प्रार्थना करणार आहोत आशा सिस्टरसाठी. आणि या प्रार्थनेच्या आधी अजून एक गीत होणार आहे आणि लाडका भाऊ पण आलेला आहे. तुम्ही येण्याच्या आधी खूप काही आम्ही 2 शब्द. सियोना, सिस्टर मीनाक्षी, हॅपी बर्थडे करण्यासाठी ते ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस ते सांगत होते की सारखे ताई मला कंबर सोडत नव्हते, सारखे कडेवर घेऊन फिरायचे. लहान असताना कधी सोडलं नाही मला, सारखं कमरेवर म्हणे खाली ठेवले की रडायचे. म्हणजे ज्या लहानपणाचे ज्या वाढदिवसाला 3 मार्च तेही आठवत. 1 मार्चला सिस्टर आशाने विवाह केला. 3 मार्चला संजूचा वाढदिवस होता आणि मग त्यांनी तिला खूप मिस केलं. राईट. तर मला वाटतं त्याचा 5वा वाढदिवस. 5 years when she got married. मीनाक्षीने पण मला खूप सांभाळलं. मी आजारी होते, सर्व तिथंच होतं ना आपलं वैद्यवाडीला. परिस्थितीनंच तुम्ही कारण कोणकोणाचे हातपाय जोडून दिलेत, दाबून दिलेत आशा सिस्टरने किंवा डोकं नाही? नोबडी. सगळ्यांना Praise the Lord. आशा मावशी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मनीषा पल्पी, हां. थँक्यू. या वर्ष सांभाळलं आणि या 17व्या वर्षात तू धन्यवाद. आणि आशा मावशीबद्दल मला सांगायला खूप आवडेल. प्रेमळ स्वभावाने असणारी आशा मावशी प्रत्येकाची आत्मीयतेने नेहमी विचारपूस करणारी आणि कधीही तिचा चेहरा किती पण दुःख असो, कितीही त्रास असो, पण नेहमी प्रत्येक गोष्टीला धैर्याने ती सामोरे गेले आणि तिचा तो हसरा चेहरा परमेश्वराने आशीर्वादित तिला नेहमी करावं. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही इकडे यायचं नाही का, काय म्हणतो आपण त्याला, वैदवाडी 3 नंबर. वेगवाडीत नाही, आपलं लहानपण कुठं गेलं, वैदवाडी 3 नंबर. 3 नंबर. हा, 3 नंबर मध्ये नाही का. आणि पप्पा आपण तर सगळे लहान असायचं नाही का. तुम्ही तर नव्हते वाटतं, बिट्टू मोठू नव्हते, पण मी बघू आम्ही सगळे नाही का, नीरू आणि टिंकू आणि हे सगळेजण आम्ही असायचो. आणि त्यावेळेस परिस्थिती खूप वेगळी असायची आणि मग आम्हाला इकडच्या घरातून आशा मावशीकडं जाणं खूप आवडायचं त्यावेळेस. आणि मग आशा मावशीचं तो स्वयंपाक आणि आत्मीयतेने जवळ घेणं, बोलणं, या सगळ्या गोष्टींचे प्रेम जे काही तिने दिलं ना ते आजपर्यंत लक्षात आहे. आणि आशा मावशीच नाही तर बाप्पाचे मी आभार मानते की सगळेच जण म्हणजे 5 बहिणी आणि मामा आणि एक बाप्पांनी एवढ्या प्रेमाने आपल्या सगळ्या फॅमिलीला घेतलेले आहे. धन्यवाद. आणि आशा मावशी जे पण प्रेम तू आम्हाला दिलंस त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि काकांची पण तितकी साथ मिळाली आणि ते बाप्पाने तुझं आयुष्य खरंच आशीर्वादित केलं आणि त्याबद्दल गावाला मी धन्यवाद देते. जे तुझ्यावर केलं, ज्या प्रार्थना तू करत आहेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परमेश्वर तुला खूप खूप आशीर्वादित करो. थँक्यू. जरा भूक लागली असेल तर थोडा थांबा. ठीक आहे, तासभर नाही घेणार आहे, फक्त एक 5-7 मिनिटं घेईन मी. आणि आशा मावशीविषयी सगळेजण बोलत असताना मला सर्वात पहिलं मला आठवण आली मसाला भेंडी आणि त्याच्यानंतर कोफ्ता
मग त्याच्यानंतर अरबीची भाजी, त्याच्यासारखी अरबीची भाजी कधीच कुठंच खाल्ली नाही. मग जिरा बटाटा, जिरा आलू, मग खीर, मग पुरी, मग रायता, या सगळ्या गोष्टी. आणि कधी पण मावशीकडे गेलो तर कधी मावशी रिक्त हाती आपल्याला जाऊ देत नाही. ठीक आहे. जरी पराठे वगैरे नसले तरी टोस्ट असतं, चहा असतं, किंवा फरसाण असतं, किंवा बिस्किट असतं, पण काही ना काहीतरी त्या प्लेटमध्ये ती असतं, काही ना काहीतरी असतं. ठीक आहे. हे झालं आता मावशीबद्दल. पण जसं आपण बघू शकतो की मावशीचं जे जीवन आहे, लाईक फ्रॉम माईची ती मुलगी, मग या बहिणींची, या तिघी बहिणींची तीन बहिणींची चौथी बहीण, आणि त्याच्यानंतर आशा मावशी एक उत्तम गर्लफ्रेंड पण बनली, आणि आशा मावशी एक उत्तम बायको पण बनली, आई पण बनली, आजी पण बनली, मावशी तर आहेच, पण त्याचबरोबर एक उत्तम सेविका देखील ती आहे. आणि हे फक्त आणि फक्त देवप्पानी जे तिला म्हणू शकतं की एक लाईफ तिला दिलं. जेव्हा आपण मधुमावशीकडून आत्ताच ऐकलं की कशा रीतीने तिने ते स्ट्रगल केलं, आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा ती त्या स्ट्रगलिंग पिरियडमधून जेव्हा ती बाहेर येत होती, परमेश्वर तिला घडवत होता, परमेश्वर तिच्या कुटुंबाला घडवत होता. आज जर ती घडली नसती तर आपण ते फळ बघितले नसते जे काही या ठिकाणी बसले. जसं नीरू आहे ती विश्वासामध्ये आहे, मास्टर सुनील आहे, आणि राकेश आहे, आणि सर्वात मोठं तर काका तर आहेच की त्यांनी जे विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्तावर त्यांनी ते व्यक्त केला. आणि आज आपण म्हणू शकतो की या कपलला परमेश्वराने काय केलं, खूपच ब्लेसिंग केलेलं आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य हे की मी जेव्हा आज दुपारी विचार करत होतो, आज माहीत नाही आज मधुमावशी बोलणार होती, पण त्या दिवशी आज दुपारी मी बसलो असताना की मला एक थॉट फक्त आला की एव्हरी प्रोफेशन हॅज अ रिटायरमेंट. तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही टीचर असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही काही असा, एक सर्टन एजपर्यंत 58-60पर्यंत येता तुम्ही आणि रिटायर होता. पण एकच प्रोफेशन आहे की जे कधीच रिटायर होत नाही, ते म्हणजे देवाची सेवा. त्याला तुम्ही कधीही सुरू करा, आणि कधीही त्याला जरा म्हणू शकतो ना की आपण असं नाही म्हणू शकतो की इट्स फिनिश, ते कंटिन्यूस राहतं. कारण का तुमच्या नंतरचे जे जनरेशन्स असतात त्याचा तो अनुभव काय करतात ते लोक व्यक्त करतात. म्हणून काय काय कॅरेक्टर्स जेव्हा मी आज मधुमावशी या ठिकाणी बोलत असताना मी बसलो आणि मी त्याच्यावर विचार करत होतो की अब्राहमला का 75व्या वर्षी त्याला बोलवण्यात आलं. वाय नॉट इन यंग जनरेशन. 75 इयर्स म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजच्या तारखेला. ठीक आहे. वाय मोझेस वॉज कॉल्ड ॲट द एज ऑफ 80. ठीक आहे. आपण असं नाही म्हणू शकत की म्हातारपण झालं म्हणजे आय एम डन. 75 is the year of age when Abraham was called. 80 was the age when Moses was called. जोशुआचं एज मला वाटतं 60, 65, 70चा असेल जेव्हा मोशेनंतर त्यांनी लिडरशिप घेतली. आणि त्याच्यानंतर आपण बघू की बाकीचे पण जे प्रॉफिट्स आहेत ते पण वयस्कर, जसं मग आपण एलायजाविषयी बोलतो तो पण एक 60, 65, 70च्या मधला आपण बघू शकतो की त्या एज पिरियडमध्ये असेल. एशाया पण त्याच एजमध्ये तो होता. का? म्हणजे म्हातारपणामध्ये लोक काय करतात की अभि आपण घर पे बैठेंगे, पण म्हातारपणामध्ये देव अशा लोकांचा उपयोग करून घेतो की जे खरंच आपण लाईक वी कॅनॉट थिंक अबाउट. म्हणून मावशी रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे. युअर 70 तर तू असं नाही म्हणू शकत मी आता आराम करणार. प्रभूने जे दिलं ते सेवेसाठी, जे पण आपण आता साक्ष ऐकली की या 2-3 वर्षामध्ये जे सोनी फॅमिलीने जे सफर केलं, विशेषतः काकांच्या बाबतीत, नीरूच्या बाबतीत जे तिने केलं ते एनर्जी कोणी दिला. ॲट द एज ऑफ 70, 68, 69, 70.
ते बाप्पाकडून. हे परमेश्वराकडून आहे आणि तीच कॉलिंग आहे मावशी. आणि जेव्हा आपण उतार वयामध्ये जेव्हा आपण येतो ना तेव्हा आपण सर्वात जास्त आपण देवासाठी खूप जास्त काम करू शकतो. जर आपण म्हणतो की मला चालता नाही येत, मला गोळे हे दुखतात ते दुखतात, पण थिंक अबाउट एब्राहम, थिंक अबाउट मोझेस, थिंक अबाउट एलायजा, या सगळ्या प्रॉफिट्सनी आपल्या पूर्ण एजमध्ये जेव्हा ते मिडल एजमध्ये होते, जेव्हा ते त्यांचा एज क्रॉस झाला त्यावेळेसच परमेश्वराने त्यांच्याकडून अधिक काम करून घेतलं. म्हणून आपल्याला प्रत्येकाला काय आहे, देवाकडून तसं मेसेज आहे की आपलं जे पण एज आहे स्टार्ट अर्ली, वाट पाहू नका, ज्या एजमध्ये आहात त्या एजमध्ये सुरू करा आणि बघा परमेश्वर कसं काय आपल्याला लीड करतो आणि आपलं शेवट जे आहे ते नक्कीच परमेश्वरामध्ये काय आहे, काय म्हणतात, इट्स अ ब्लेसिंग. आणि परमेश्वरामध्ये जेव्हा आपलं शेवट होतो तेव्हा आपल्याला आशा आहे की आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण त्या परमेश्वराजवळच जाऊ. म्हणून प्रेयर करायची. अजून हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. राजसंसाराचा प्रभूचा प्रभू, महान महिमा बोलल्या परमेश्वर तुला स्तुती प्रभू राजा. आजची ही सुंदरशी प्रभू राजा, जी फॅमिली प्रेयर होते प्रभू राजा, तुला तू आशीर्वाद केलीस ना त्यासाठी आपण तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला स्तुती देतो, तुला महान महिमा बोलतो प्रभू राजा. आशा त्यासाठी प्रभू तुला आभार मानतो राजा. त्या निमित्तानं प्रभू राजा लेकराला जी सुंदर आशीर्वाद प्रभू आज तू देते प्रभू राजा, त्या सर्वांसाठी तुझ्या नावाला देते धन्यवाद देतो, तुला स्तुती देते, तुला महान महिमा यावेळेस प्रभू राजा आमची प्रार्थना करणार, जी स्तुती आराधना करणार ती करण्यासोबत प्रत्येकाचं कामातून तुझ्या पवित्रानंतर प्रत्येकाला ते झाकून पिता अशी प्रार्थना करणार तुझ्याकडे प्रत्येकाचा कामा पिता तुझ्याच पवित्र अशी प्रार्थना करते. तू आत्तापर्यंत आपला सांभाळला त्याची पुढची मी तुझ्या पवित्र हातात देत असताना अशी प्रार्थना तुझ्या गोड प्रिय नावापासून तुझीच आमीन. स्वर्गीय आशीष दे, स्वर्गीय आशीष दे, स्वर्ग कर हात पेरा बेड़ा, स्वर्ग कर हात पेरा बेड़ा,
हम इस दासन की ओर करें। हालेलुया। अपने मन में हम प्रार्थना करेंगे और इससे आशीषित करेंगे। हम आपका बादशाह का बालिया का मेरे बेटे शत्रु ओ माला खान बालिया का Oh, hallelujah. We give you praise, we give you glory, we magnify your name on high, O Lord. Oh, परमेश्वर की दया आशीर्वाद से किया देख रहा हूँ तारे से स्वर्गीय आशीर्वाद ने आकाश के माझे प्रभु रूप या देख रहा आशीर्वादित करता है यीशु ने करता है हालेलुया प्रभु राजा हे देखून तुझा आहे प्रभु राजा आणि वाद देत आहे प्रभु राजा या लेकराच्या जीवनासाठी प्रभु राजा आज प्रत्येकाने प्रभु राजा एक साक्ष या लेकरासाठी दिले आहे प्रभु राजा की खरोखर प्रभू या लेकराला प्रभू जे तू घडवलेला आहेस प्रभू राजा हो प्रभू तुझ्या प्रेमाने तू या लेकराला भरलेला आहेस प्रभू आणि या प्रेमाचं प्रभू राजा जे आम्ही प्रभू अनुभव घेतलेला आहे प्रभू राजा एक माते या नात्याने एक मावशी या नात्याने एक आजी या नात्याने एक उत्तम पत्नी या नात्याने एक उत्तम बहिणी या नात्याने आणि खरोखरच एक उत्तम लेकरू या नात्याने प्रभू राजा हा माझ्या परमेश्वर त्या तू या लेकराचं जीवन पाहिलेलं आहेस जाणलेलं आहेस प्रभू राजा कठीण प्रसंगातून तू या लेकराला बाहेर काढलेला आहेस प्रभू राजा कारण का आज तुला या लेकराला या ठिकाणी उभा करायचं होतं प्रभू राजा कारण का प्रभू या लेकराच्या द्वारे प्रभू राजा तुझे साक्ष प्रभू राजा या लेकराच्या मुखातून प्रभू इतरांपर्यंत पोहोचवायची होती प्रभू राजा हा परमेश्वर पित्या ओ माझ्या परमेश्वरा धन्यवाद देत आहे तुझी स्तुती करत आहे प्रभू या लेकराचं तू जीवन आपल्या हाती घेतलेलं होतं प्रभू राजा आणि तू घेतला आहेस याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे तुझी स्तुती करत आहे प्रभू राजा या लेकराला तू घडवलेला आहेस प्रभू राजा कारण का प्रभू आज उभा राहून प्रभू हे लेकरू आम्हा प्रत्येकाजवळ दे पण तुझं साक्ष तुला गौरव तुला महिमा देत आहे प्रभू राजा म्हणून प्रभू प्रार्थना करत आहे परमेश्वर तिथे की खरोखर प्रभू राजा या लेकराला प्रभू तू स्वर्गातून आशीर्वादित केलेला आहेस तू तुझ्या सामर्थ्याने भरलेला आहे प्रभू राजा तू प्रभू राजा ती कशी करते आम्हाला माहित नाही प्रभू राजा पण प्रभू ती तुला गौरव देते की प्रभू तू ताकद तिला पुरवतो प्रभू तू तिला सामर्थ्य पुरवतो प्रभू राजा तू तिला आशीर्वादित करतो प्रभू राजा तू तिची प्रार्थना ऐकतोस प्रभू राजा आणि तिच्या प्रार्थनेचं उत्तर देतोस प्रभू राजा आणि हा विश्वास ती प्रभू राजा आतापर्यंत त्या विश्वासामध्ये ती उभी आहे माझ्या Hallelujah. Just take, just receive the anointing, just receive it, just receive it, just receive it. Just receive the anointing in the name of Jesus Christ. Amala bakashata rabala biyala baraba. La bakashata ba. Oh hallelujah, rabbiya rabakanta rabba. Oh Master God, we give you praise, we give you glory, Lord. Thank you Jesus, thank you Lord. Hallelujah, hallelujah. धन्यवाद देता है तुझे राजा ओ माझ्या परमेश्वर पित्या ओ जीसस क्राइस्ट का माता बाजिया हालेलुया 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 धन्यवाद देता है स्तुती करता हूँ प्रभू राजा खरोखर प्रभू आशा मावशीच्या जीवनासाठी प्रभू राजा की खरोखर 70 वर्ष प्रभू आईच्या उदरापासून तर आतापर्यंत जो तू तिचा संभाळ केलेला आहेस प्रभू राजा त्यासाठी आम्ही तुझ्या धन्यवाद देत आहे प्रभू राजा तिचे मार्ग प्रभू तू बढवू दिले नाही प्रभू राजा जरी काय काळासाठी प्रभू ती वेगळी झाली प्रभू पण तू तिला विसरला नाही प्रभू पुन्हा एक बार तुझ्या कळपामध्ये तिला आणलंस आणि त्याचबरोबर तिच्या कुटुंबाला देखील प्रभू राजा तू आपल्या कळपामध्ये येऊन योग्य तू मार्ग सत्य आणि जीवन दिलंस याबद्दल देखील तुझी स्तुती करतो हो येशू ही ओळख तू त्यांना दिलीस याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो तुझी स्तुती करत आहोत प्रभू राजा हो माझ्या परमेश्वर पुन्हा एक बार प्रार्थना करत आहे प्रभू राजा की आज प्रभू हे जे लेकराचं ओझं आहे प्रभू राजा हालेलुया प्रभू तिच्या मुलीसाठी प्रभू ते तू जाणतोस प्रभू ओझं काढणारा तू परमेश्वर आहेस प्रभू राजा आणि आमचा विश्वास आहे की आजच्या दिवशी प्रभू तू तिला गिफ्ट मध्ये प्रभू राजा हे दिले आहे हे शब्द देत आहे की ते सगळं ओझं येशू पूर्णपणे काढलेलं आहे Thank you. Hallelujah. Thank you. This is the gift for you. The Lord has taken all your burdens away.
हालेलुया 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 निलंबिष काळजी करू नको हालेलुया परमेश्वर म्हणतो I will take care of her. हालेलुया धन्यवाद देत आहे तुझी स्तुती करत आहोत प्रभूराच्या. ओ माझ्या परमेश्वरा, ओ माझ्या परमेश्वरा, ओ माझ्या परमेश्वरा, तू शब्द दिलेला आहेस प्रभूराच्या, कारण तू जिवंत शब्द आहेस प्रभूराच्या. आणि परमेश्वर आम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवतो प्रभूराच्या, जो प्रभू येशूच्या रूपामध्ये या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया बास. We give you praise. We give you glory, Lord. I thank you and I praise you, Lord. Thank you, thank you, thank you, Lord प्रभू. या लेकराला प्रभू राजा तसंच तिच्या कुटुंबाला हालेलुया तिच्या पतीला तू आशीर्वादित करत आहेस, तिच्या नातवंडांना तू आशीर्वादित करत आहेस. धन्यवाद देत आहे, तुझी स्तुती करत आहे. हो माझ्या परमेश्वर विद्या पुन्हा एक प्रभू आशा मावशीच्या जीवनाला आम्ही देखील तुझ्या सोबत आहे प्रभू. या लेकराला तू मोल्ड केलंस, घडवलंस, ते उत्तम पात्र तू तयार केलंस, याबद्दल तुझी स्तुती करतो. हो माझे परमेश्वर पुन्हा एक बार प्रभू राजा आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती समर्पित करत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याच गोडान प्रिय नावाने करत आहे म्हणून तू स्वीकार कर. आमेन. आणि प्रभू तू दिलेलं अभिवचन पूर्ण करणारा तू परमेश्वरा. आणि देवापा आजचा हा वाढदिवस तिच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आठवणीत राहू दे. आणि देवापा आजच्या दिवसासाठी राखून ठेवलेले ब्लेसिंग्स आणि प्रभू देवापा तुझे प्रॉमिसेस तिला तू दिलेस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू तिचं जीवन पुन्हा एकदा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तिचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे. आता देवापाची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा आणि पवित्र आत्म्याचा महान अनुग्रह आणि शांती विशेषतः मम्मी बरोबर आणि इथं जमलेल्या प्रत्येकांबरोबर असो. आमेन आमेन. माझ्यापासून तुम्हापर्यंत आशीर्वाद येशूच्या नावाने दादी हाय बोला. एक बहीण होती Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Asha. Happy birthday to you. God's blessings on you. God's blessings on you. Happy birthday dear Asha. Happy birthday to you. Happy birthday Asha. थोड़ा एक ग्लास एक मिनिट सुमन भाऊ पण आली आहे. सुमन भाऊला पण विश करायचं आहे.